लाडकी बहीण योजनेवरून फडणवीस आणि शिंदेंनी आश्वासन दिले। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं फडणवीस म्हणाले, तर जोपर्यंत शिंदे आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं शिंदेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही या सर्व योजना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या कुणाही माईचा लाल बंद करू शकणार नाही। एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आहे। काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार, 1 वर्ष झालं ही योजना आम्ही सुरूच ठेवली, ती बंद केली नाही। आणि माझ्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही, बहिणींची योजना सुरूच राहील। पुढील बातमीकडे। आक्षेपार्ह फोटो असलेलं टी शर्ट घालून कुणाल कामरानं एक ट्विट केले। आक्षेपार्ह टी शर्ट घालून कुणाल कामराची RSSवर टीका। हा फोटो कॉमेडी क्लब मध्ये क्लिक केलेला नाही असं कुणाल कामराने म्हटले, तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील असं बावनकुळेंनी म्हटलंय। कॉमेडियन कुणाल कामरानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली। कामरानं स्वतःच्या टी शर्टवर RSS असं लिहिलेलं आहे। RSS शब्दाच्या जवळ कामरानं एक वादग्रस्त फोटोही छापलाय। हा फोटो सोशल मीडियात पोस्ट करत त्यानं संघाला डिवचण्याचाही प्रयत्न केला। फोटो कॉमेडी क्लब मध्ये पोस्ट केलेला नाही अशी पोस्ट कामरानं केली। कामराच्या या पोस्टवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली आहे। कुणाल कामराचं अति होतंय, त्याच्यावर कडक कारवाईची आवश्यकता आणि या प्रसिद्धीच्या साठीच अशा प्रकारचं वात्रट काहीतरी बोलत असतो, पण सूर्यावर थुंकून काही सूर्याला परिणाम होत नाही। पण त्यांनी मर्यादात राहून बोलावं, नाहीतर मग आमचाही त्या ठिकाणी संयम ढळला तर मग कामराचे जे काय व्हायचं ते होईल। असे जर आक्षेपार्ह पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील, आम्ही त्यांना पोलिसांना देऊ। आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे। गेल्या वेळेला त्यांनी मोदी साहेबांवरही अशी जहरीली टीका केली होती, शिंदे साहेबांवर केली होती, आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं। त्याची हिंमत एवढी वाढली, तो संघाच्या सुद्धा नेत्यांवर किंवा पक्षावर किंवा संघटनेवर या पद्धतीची टीका करतोय। याचं उत्तर आता भाजपने देण्याची आवश्यकता आहे। माझ्या मुलीची आत्महत्या नाही, तिला मारलं। डॉक्टर गौरी गर्जेच्या मृत्यूनंतर पालवे कुटुंबियांचा आरोप। माझ्या मुलीच्या डोक्याला मारल्याच्या खुणा होत्या असं पालवे कुटुंबियांनी म्हटलंय। शरीरावरील मारहाणीच्या खुणांचा तपास व्हावा असंही पालवे कुटुंबियांचं म्हणणं आहे। मला मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती। तुम्हाला जर खात्री करायची स्थितीने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे। 2 त्यांना विचारा, मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असेल तर ते बी सत्यता करा। तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे, आहेच केलीच नाही। तिला मारल्यावर आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना असं। मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब, तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती, कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत। PM रूम मध्ये गेलेलो आहे, इथं तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार म्हणजे हानमारीत ती मेली गेली ही मला माझी तरी त्याचा दावा आहे, पाहिलंय मी डोळ्याने। ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही, आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क आमच्या मिसेसने आम्ही पाहिलं किंवा मार्क दिसल्या। मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का? त्या मार्कावर आमचा एक संशय आहे।